राम राम मंडळी. आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रातील एक छोटासा जिल्हा हिंगोली जिल्हा. या हिंगोली जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे शेगाव टोळके नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये एक शेतकरी कुटुंब वास्तवात आहे आणि त्यांच्यामध्ये आई वडील आहेत. त्यांची 2 मुलं आहेत. वडिलांचं नाव आहे किशन खोडके आणि त्यांचे 2 मुलं आहेत, हरिभाऊ किशन खोडके आणि धाकटा मुलगा जो आहे शिवाजी किशन खोडके. हरिभाऊ जो आहे त्याचे वय 29 वर्ष आहे आणि त्यांचा लग्न झालेलं आहे. त्यांचा संसार चाललेला आहे. आणि धाकटा मुलगा जो आहे शिवाजी, त्यांचं वय आहे साधारण 23-24च्या आसपास आहे आणि त्यांचं अजून लग्न वगैरे झालेलं नाही. तर किशन खोडके यांची शेगाव भागामध्ये 16 एकर जमीन आहे आणि यांचा परिवार शेतीवर अवलंबून आहे. त्यांचं घर चालते शेतीवर, सर्व काही चालते. सगळं काही सुरळीत चालू होतं. असं चालू असतानाच अशी भयंकर घटना समोर येते. 12 डिसेंबर 2024 वार आहे गुरुवार. आता दोघे भाऊ जे आहेत हरिभाऊ आणि शिवाजी, हे दोघे शेताकडे गेले होते आणि काही वेळाने थोरला जो आहे शेतातून घरी आला. धाकटा भाऊ शिवाजी घरी आलेला नव्हता. संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी पण तो घरी आला नाही. आता इकडे भाऊ जो आहे काळजीमध्ये पडला. घरच्यांनी त्याला विचारलं, तो कुठे गेला? तो म्हणाला, मला पण माहीत नाही तो कुठे गेला. नंतर मग इकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली. मग गावात शोधलं, शेतात शोधलं, सगळीकडे शोधलं, पण शिवाजी कुठं पण दिसून आला नाही. आता 23 वर्षाचा मुलगा आहे, तो छोटा पण नाही. अशा पद्धतीने ते कसं काय गायब होऊ शकतो? हा 23 वर्षाचा मुलगा आहे, हा कसा गायब होऊ शकतो? तर सगळीकडे चौकशी केली, पण तपास लागला नाही. यांच्यानंतर ती रात्र संपली. दुसरा दिवस उजाडला. 13 डिसेंबर 2024 दुसऱ्या दिवशी शोधाशोध चालू होती. काही उपयोग झाला नाही. मोठा भाऊ जो आहे हरिभाऊ खोडके पोलीस ठाण्यात गेला आणि त्या ठिकाणी शिवाजी हा गायब झाल्याची मिसिंग कंप्लेंट दिली. सकाळी 10 वाजता ही दोघंजण भाऊ हरभऱ्याला पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेले होते आणि थोरल्या भावाने धाकट्या भावाला सांगितले की मला थोडं पाणी आणून दे. त्यानंतर थोरल्या भावाने पाणी आणून दिले. धाकटा म्हणाला, मी कवठ्यावर जाऊन येतो. साधारण 11 वाजता तो निघाला होता, पण हा कवठ्यावर पण नाही आहे, गावात पण नाही. पण अशा प्रकारची तक्रार या थोरल्या धाकट्याबद्दल दिली. आता हे कळल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे. काही मंडळी शेतामध्ये शोधाशोध करत होती, पण शिवाजीचा आता पत्ता मिळत नव्हता. ही मंडळी घराकडे निघाली होती. त्यांच्यातल्याने एकाने बघितलं की त्या शेतामध्ये बांबूच्या झाडाखाली खड्डा खोदलेला दिसला आणि तो खड्डा बुजवलेला पण होता. खड्डा खोदलेला कशामुळं असं विचारलं हरिभाऊला. विचारल्यामुळे हरिभाऊचे हातपाय थरथर कापायला लागले. हरिभाऊ घाबरला. त्याचे हातपाय थरथर कापत होते. मग त्या नातेवाईकांना वाटलं, हा खड्डा खोदून आपण बघू. मग नातेवाईकांनी खड्डा खोदायला सुरुवात केली. जसा खड्डा खोदत होते तसा हरिभाऊची थरथर हात होती. खड्डा खोदल्यानंतर धक्कादायक दृश्य दिसलं. त्या खड्ड्यामध्ये एक डेड बॉडी पडलेली होती. ती डेड बॉडी बाहेर काढण्यात आली. मृतदेह शिवाजी खोडके यांचा होता.
आता हे बघितल्यानंतर सगळे हादरले होते. ज्याला ते शोधत होते तो त्या शेतामध्ये पुरलेला होता. अख्खं गाव, अख्खा परिसर हादरलेला. नंतर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. गोरेगाव पोलीस तिथे आले आणि बॉडी ताब्यात घेण्यात आली. पंचनामा केला. त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवलेली होती. आणि आता हरिभाऊकडे कसून तपासाला सुरुवात झालेली होती. कारण त्यानं जे सांगितलं होतं ते सर्व समोर आलेलं होतं. त्यांच्यामध्ये फरक पडलेला होता. कारण की तो काही खोटं बोलत होता. आणि मग पोलिसांनी विचारायला सुरुवात केली. मग त्याने अगोदर सांगितलं ते तो सांगत होता. पोलिसांनी मग त्यांचा त्याला फटका दाखवला. मग त्यानं कबुली दिली होती. त्यानंच आपल्या लहान भावाचा खून केला होता, मर्डर केला होता आणि त्याला या शेतामध्ये पुरलेला होता. सख्ख्याच भावानं सख्ख्या भावाला मारून टाकलं. त्याने त्याला अशा प्रकारे का मारलं? दोघं भाऊ शेती करत होते, आनंदात राहत होते. पण असं कृत्य करायची काय गरज होती? या दोन भावांमध्ये वाद भांडण होती. धाकटा भाऊ थोरल्या भावाचं ऐकत नव्हता. यांच्यावरून पण वाद होता आणि शेतीसाठी पण वाद होता. थोरला भाऊ खूप त्यांच्या अशा वागण्याला वैतागला होता. मग त्याचा मित्र जो आहे पवन आखाडे, दोघांनी मिळून प्लॅन केलेला होता. 12 डिसेंबर 2024 हरिभाऊ शेतामध्ये गेला. त्यानंतर त्यानं लहान भाऊ शिवाजी याला शेतामध्ये बोलावलं होतं आणि त्याच वेळेस पवनसुद्धा त्या भागात आलेला होता. आणि हे तिघं जण शेतातील विहीर आहे त्या विहिरीजवळ थांबलेले होते आणि त्याच ठिकाणी त्यांच्या वादाला सुरुवात झालेली होती. त्यावेळ वाद झाला, भांडण झाली. रागाच्या भरामध्ये हरिभाऊनं धाकट्या भावाचा गळा आवळला आणि पवन हा शिवाजीचे पाय पकडून त्याला खाली पाडलं. शिवाजीच्या तोंडावर दगडांनी खूप वार केले आणि या ठिकाणी सख्ख्या भावानं संपवलं. हत्या करण्यात आली. ओढ्याच्या बाजूला बांबूच्या झाडाखाली जवळ हरिभाऊ आणि पवन या दोघांनी मिळून शेतामध्ये खड्डा खोदला आणि ती बॉडी शिवाजीची आहे त्या खड्ड्यात टाकली आणि तो खड्डा बुजवला आणि ते दोघे निघून गेले. आणि मग त्यानंतर या हरिभाऊने वाट बघितली आणि मग बनाव रचायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी शिवाजीचे मित्र घरी आले आणि हरिभाऊला विचारलं, शिवाजी कोठे गेला? हरिभाऊनं म्हणला तो गायब झाला. मग त्या मित्रांनी म्हणले आपण पोलिसात तक्रार देऊ चला. असे म्हणल्यावर हरिभाऊची तर फाटली गड्या. त्याने विचार केला की मी तर त्याचा भाऊ आहे. मी जर तक्रार नोंदवली नाही तर पोलीस माझ्यावर संशय करतील. म्हणून हरिभाऊने पोलीस ठाण्यात पळ काढून शिवाजीने जाऊन खोटी तक्रार दाखल केली आणि मग हे प्रकरण उघडकीस आले. तर या कथेतून एकच सांगण्यात येते मित्रांनो, प्रॉपर्टी आणि हे जग आपलं नाही. या जगामध्ये फक्त आपण राहण्यासाठी आलो. या पृथ्वीवर काही न्यायचं नाही आपल्याला. या जगातून फक्त माणुसकी न्यायची आहे. तर एकमेकांशी प्रेमाने राहा. भाऊ राहो, कोणी पण राहो. पैशासाठी भांडणं करू नका, काही पण करू नका. फक्त चांगले राहा, आनंदात राहा, सुखी राहा. हे माझं सांगणं आहे मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला. हे माझं सांगणं आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त. दुसरा व्हिडिओ उद्या येईल मित्रांनो.